कॅप राऊंड 2 ची सुरुवात उद्यापासून होत आहे. 5, 6 आणि 7 या 3 दिवस कॅप राऊंड 2 चे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आहे. आता पहिला राऊंड संपला, तुम्हाला अलॉटमेंट जाहीर झाली, त्याच्यावर काही मुलांना कॉलेज मिळाली, काही मुलांना कॉलेज अलॉट झाली नाही. त्यापैकी काही मुलांनी त्यांना मनासारखं कॉलेज भेटलंय, त्यांनी आपलं फ्रीज करून जे कॉलेज मिळालंय तिथं जाऊन रिपोर्टिंग केलं असेल आणि आपलं सीट कन्फर्म केलं असेल. आता ह्याची यादी सीईटीच्या सेलवर आली असेल की किती मुलांनी कन्फर्म केलं आणि किती मुलांनी बेटरमेंट ऑप्शन निवडला. तर उरलेल्या ज्या रिकाम्या जागा, व्हॅकंट सीट म्हणतो आपण त्याला, त्याची यादी सीईटी सेलच्या साईटवर येऊन जाईल. आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढच्या आपला जो कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म आहे तो भरायचा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की कॅप राऊंड 1 ला बनवली तशीच कॉलेज लिस्ट बनवायची का? कारण की पहिला राऊंड हा पूर्णतः वेगळा असतो आणि दुसरा राऊंड हा वेगळा असतो. पहिल्या राऊंडला तुम्हाला कसलीच शाश्वती नसते, तुम्हाला कॉलेज मिळेल का, तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल का, हवी ती ब्रांच मिळेल का. तर अशा वेळेस आपण खूप सारे ऑप्शन टाकून खूप सारे कॉलेज निवडून जवळजवळ 100, 150 जेवढे काय ऑप्शन टाकता येईल तेवढे आपण टाकतो आणि आपला ऑप्शन फॉर्म भरतो. अशी कॉलेजची लिस्ट तुम्ही कितीतरी व्हिडिओ बघून, माझा एक व्हिडिओ होता कॉलेज लिस्ट कशी बनवावी, तोही बऱ्याच मुलांनी पाहिला. युट्यूबवरचे कितीतरी व्हिडिओ पाहून मुलांनी कॉलेज लिस्ट बनवली असेल. आता कॉलेज लिस्ट बनवल्यानंतर जेव्हा कॅप राऊंड 1 चं अलॉटमेंट झालं त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की बनवलेली लिस्ट किती इफेक्टिव्ह होती. आता ज्यांचा ऍडमिशन कन्फर्म झालेत याचा अर्थ त्यांनी आपली लिस्ट योग्य बनवली होती आणि त्यांना मनासारखं कॉलेज मिळून गेलं. आता दुसरा जो गट आहे ज्यांना बेटरमेंट करावं लागलं, याचा अर्थ त्यांच्या कॉलेज लिस्टमध्ये काही त्रुटी होत्या, त्याच्यामुळे त्यांना आज हवी ती ब्रांच, हवी ती कॉलेज मिळालेलं नाही, म्हणून त्यांना आता दुसऱ्या राऊंडला बेटरमेंटसाठी जाऊ शकतो. काही आणखीन काही मुले आहेत की त्या ह्या दोन्ही कॅटेगरीत येत नाहीत. ते काय करतायत की कॅप राऊंड 2, 3, 4 हे म्हणजे 4 राऊंड आहेत म्हणून आपल्याला अजून बेटरमेंट करत चान्स घेत आहेत. मग आता नक्की कोणती स्ट्रॅटजी उपयोगाची आहे आणि कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरताना कॉलेज लिस्ट कशी बनवावी ह्यासाठी मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये काय मी स्पेसिफिक पॉइंट बद्दल बोलणार आहे. त्यातील पहिला पॉइंट काय आहे की कॉलेज लिस्ट बनवताना पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा ऑप्शन फॉर्म 2 साठी जाताल, जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेलं नसेल पहिल्या राऊंडला, तर तुम्ही एकदम फ्रेश नवीन लिस्ट बनवू शकता. कारण की किंवा आहे ती लिस्ट ठेवली तरी चालेल, पण तुम्हाला ह्या वेळेस थोडेसे चेंजेस करावे लागतील, कारण की आपल्या जुन्या लिस्ट नुसार तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही. त्यामुळे आत्ताची वॅकंट सीट आणि आपला पर्सेंटेज याला विचारात घेऊन तुम्हाला आता लिस्ट बनवावी लागेल आणि थोडेसे बदल करावे लागतील. कॅप राऊंड नंतरचा कट ऑफ आणि वॅकंट सीट, ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्याचबरोबर ज्यांनी बेटरमेंट केलं त्यांनी काय करायचं, तर ज्यांनी बेटरमेंट हा ऑप्शन निवडलेला आहे तर त्यांनी काय करायचं की जी आपली जुनी लिस्ट आहे ती डायरेक्टली तुम्ही इम्पोर्ट करू शकता. ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरताना इम्पोर्ट करणं म्हणजे काय, तुम्हाला समजा 50 क्रमांकचं कॉलेज लागलेलं आहे, ऑप्शन नंबर 50 तुम्हाला अलोकेट झालेला आहे, तर त्याच्या आधीची 49 नंबर पर्यंतची लिस्ट तुम्ही आहे तशी घेऊन दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता. मग त्यातले जर तुम्हाला अप टू 49 जर लागत असतील किंवा चांगली लिस्ट असेल तर ती तुम्ही फॉलो करू शकता. बट जर तुम्हाला ती योग्य वाटत नसेल तर तुम्हाला न्यू लिस्ट ही बनवायची मुभा आहे, त्यामुळे तुम्ही तसं पण करू शकता. ह्या दोन पैकी तुम्ही एक प्रकारे तुमची लिस्ट बनवू शकता. आता तिसरा प्रश्न येतो तो म्हणजे की कॅप 1 आणि कॅप 2 ह्या दोन्ही मध्ये फरक काय. ते एक आमूलाग्र बदल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की कॅप राऊंड 1 ला पहिला ऑप्शन हा ऑटो फ्रीज होता. आता कॅप राऊंड 2 ला नवीन नियमानुसार पहिले 3 ऑप्शन हे ऑटो फ्रीज असतील. म्हणजे जर तुम्ही पहिल्या 3 पैकी एक पर्यायचं कॉलेज तुम्हाला जर मिळालं
1 2 3 पर्यंत तुम्हाला ते घेणं बंधनकारक राहील, नाहीतर तुम्ही कॅप राऊंडच्या प्रोसेस मधून बाहेर जाताल. त्यामुळे या गोष्टीचा विचार नक्की करा. त्याचबरोबर तुमची जी कॉलेज लिस्ट आहे त्याच्यामध्ये आता कोणतीही चूक असणं अपेक्षित नाही, कारण की तुम्हाला काही जागा फर्स्ट राऊंडला बऱ्याच मुलांनी ऍडमिशन घेतल्यामुळे भरल्या गेलेल्या आहेत. दुसरा राऊंड जर तुम्ही असाच फक्त ट्राय करण्यात घालवला तर तुम्हाला तिसऱ्या राऊंड मध्ये बऱ्याच जागा कन्फर्म झालेल्या दिसून येतील आणि तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन वाढून खूप कमी जागा राहतील. त्यामुळं प्रत्येक वेळेस तुम्ही आपलं रिझर्वेशनच्या जागा तर मला वाटतं बऱ्यापैकी अलॉट झालेल्या होत्या. SC असेल, ST असेल, TFWS असेल, जे काही सीट मॅट्रिक्स होतं त्याच्यापैकी बऱ्याच जागा अलॉट झाल्या होत्या प्रत्येक कॉलेजला. पण त्यातील किती मुलांनी ऍडमिशन घेतलं हे तुम्हाला आता वॅकंट सीट वरून समजेल. मग जर प्रत्येक कॉलेजमध्ये जर कॅटेगरीची जागा तुम्हाला चेक करावं लागेल. जर SC कॅटेगरीचे असताल आणि एखाद्या कॉलेजमध्ये SC कॅटेगरीची जागा शिल्लक असेल तर तिथं अप्लाय करणं योग्य ठरेल. TFWS जिथं आता शिल्लक आहे तर तिथेच अप्लाय करा, नाहीतर तुम्ही टाकलेला ऑप्शन हा उपयोगाचा नसेल. बऱ्याचशा गोष्टी मी मागच्या वेळेस फॉर्म भरताना पाहिलेल्या आहेत की मुलं लक्षात घेत नाही. आहे तशी लिस्ट टाकून देणे, त्याच्यानंतर कशी पण म्हणजे विदाऊट अभ्यास करता कॉलेजची लिस्ट टाकून द्या. आता बऱ्याच मुलांना वाटतं की ही कॉलेज लिस्ट कोणीतरी त्यांना बनवून द्यावी. म्हणजे समजा आता मी पुण्यातल्या ज्या कॉलेज आहेत त्या कॉलेजची लिस्ट बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहतो की या कॉलेजच्या लिस्ट कॉपी पेस्ट केल्या जातात, की जसं की 1 नंबरला तुमचा 50%, 80%, तर तुम्ही अशा प्रकारची लिस्ट बनवा आणि ते कॉपी पेस्ट करा. पण जर तुम्ही एक विचार करा, इथे कॉम्पिटिशन इतकं टफ आहे की 1% किंवा साध्या पॉइंटने पण कॉम्पिटिशन बदलत जाते. तर एकच लिस्ट सगळ्या मुलांना कशी काय लागू होऊ शकते? तर ती लागू होऊ शकणार नाही. प्रत्येकाने आपापली रिक्वायरमेंट, आपल्याला आवडणारं कॉलेज आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करून मग लिस्ट बनवली पाहिजे. तुम्ही एक साधा सर्व फॉर्म्युला जो आम्ही पहिला पण व्हिडिओमध्ये सांगितला होता, जो की कोणता होता, तुमचे पर्सेंटाईल समजा 90 असतील तर तुम्ही 95 पर्सेंटाईल पर्यंतचे कॉलेज निवडून ती लिस्ट बनवू शकता किंवा त्याच्या खाली 85% पर्यंत लिस्ट बनवू शकता. जर कम्प्युटरला मेरिट हाय जात असेल तर तुम्ही त्याच्या ऐवजी ANTC ला एखादं कॉलेज निवडून त्याचे घेऊ शकता. पण हे प्रत्येक फॅक्टर हे त्या स्टुडंटनुसार बदलतात, त्याच्या कॅटेगरीनुसार बदलतात. प्रत्येक गोष्टी त्याच्यावर मॅटर करते. त्यामुळे तुम्हाला अशी रेडीमेड लिस्ट मिळाली युट्यूबवर किंवा कुठेही, तर ती लिस्ट पर्सनलाइज लिस्ट नसते. ती तुम्हाला अप्लाय होईल का नाही याची कोणतीही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे जर तुम्ही इतक्या मुलांशी कम्पीट करत असताल आणि आपलं इंजिनिअरिंग कॉलेजचं सीट हे चांगल्या कॉलेजला मिळवण्याचा प्रयत्न करत असताल तर तुम्ही तुमची लिस्ट स्वतः बनवणं गरजेचं आहे. आणि बाकीच्यांच्या ज्या मेथड्स आहेत त्या तुम्ही वापरू शकता. काउन्सलर, त्याच्यानंतर टीचर असतील, जे कोणी तुम्हाला मार्गदर्शन करत असतील त्या सर्वांची तुम्ही मदत घेऊ शकता. तर सर्वस्वी एक लक्षात घ्या, कट ऑफ, वॅकंट सीट या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तरच तुमची लिस्ट ही परफेक्ट बनणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंड 1 ला तुमचं कॉलेज समजा मिळालं असेल आणि तुम्ही आता ते बेटरमेंटला टाकलेलं आहे तर तुमच्या हातात एक तरी कॉलेज आहे. पण ज्यांच्याकडे एकही कॉलेज नाही त्यांनी तर खूप विचार करून लिस्ट बनवायला हवी. त्याचबरोबर ज्यांना आता कॉलेज मिळालेलं आहे त्यांच्याकडून एक महत्वाची चूक घडते, ती चूक त्यांनी टाळायची. ती चूक म्हणजे काय, लोअर लेवलचं कॉलेज आता काय करतात ते टाकून देतात. म्हणजे आता समजा त्यांचं प्रेफरन्स नव्हता पण त्यांनी काय केलं, एक जवळचं कॉलेज बघितलं, तो पण ऑप्शन मध्ये असू द्या म्हणून त्यांनी काय लोकलचं एखादं कॉलेज टाकून दिलं. आता ते काय होतं, तुम्हाला मिळालेलं कॉलेज हे आपल्या लिस्टमध्ये लास्ट क्रमांकाला जातं. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा ते कॉलेज टाकतात ते या प्रेफरन्स लिस्टमध्ये वरती येतं आणि ते लागलं तर तुमचं आत्ता लागलेलं कॉलेज निघून जातं, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. तुम्हाला जर ते लोअर लेवलचे कॉलेज नको आहेत पण उगाच एखादी ब्रांच हवी म्हणून, काय बरेचशी मुलं ही चूक कधी करतात, ज्यावेळेस त्यांना कम्प्युटर ब्रांच हवी वाटते आणि ते अशी जी कॉलेज आहेत ती, चला आपण समजा Tier 3 ची कॉलेज म्हणू
किंवा ज्यांना लोअर लेवलची कॉलेज म्हणू तिथलं कम्प्युटर मिळावं. आत्ताची ब्रांच समजा त्यांना ENTC मिळालेली असते एखाद्या चांगल्या कॉलेजची, पण त्यांना वाटतं कम्प्युटर मिळावं म्हणून हे पण मी ऑप्शन टाकून देतो. आणि हिथंच ती सर्वात मोठी चूक करतात आणि त्यांना हे कॉलेज मिळतं म्हणजे पहिलं जे नामांकित कॉलेज त्यांना मिळालेलं आहे ते जाऊन त्यांच्या लिस्ट त्यांच्या अलॉटमेंट मध्ये आता त्यांना हे दुसऱ्या क्रमांकाचं जे कॉलेज आहे जे वरती आलेलं कॉलेज आहे ते राहतं. म्हणजे ते कॉलेज निघून गेलं. आता तुम्ही सेकंड राऊंडला तुम्हाला हे कॉलेज अलॉट झालं, आता तुम्ही थर्ड राऊंडला जाताना हेच कॉलेजचं बेटरमेंट तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला नक्कीच ज्यावेळेस तुम्ही ह्या अलॉटमेंट झाल्यानंतर 1000 रुपये भरायची गरज नाहीये. तुम्ही बेटरमेंट त्यावेळेस करायला गेलं तर काय अडचण नाहीये. पण विचार करण्यासारखी ही गोष्ट काय आहे की आपलं जे पहिलं कॉलेज मिळालं होतं ते दुसऱ्या केलेल्या चुकीमुळे निघून गेलं. तर विद्यार्थ्यांनी इथं काय करायचंय तर अशी कोणतीही चूक करायची नाही. तर परत एकदा व्हिडिओच्या शेवटी मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की 4 गोष्टी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी नक्की विचार करा कॅप राऊंड 2 चा. पहिली गोष्ट आहे जे कॅप राऊंडचे बदललेले नियम. त्यामध्ये पहिला की तुमचे पहिले 3 ऑप्शन हे ऑटो फ्रीज असतील, म्हणजे त्या 3 ऑप्शन मध्ये दिलेलं कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर ते तुम्हाला घ्यावे लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर दुसरी गोष्ट कोणती की तुम्ही लिस्ट बनवत असाल तर ती वॅकंट सीट आणि आपलं जे CET सेलने पहिल्या राऊंड नंतरचं कट ऑफ लिस्ट पाठवलेले आहे त्याचा विचार करून बनवा. तिसरी गोष्ट कोणती की तुम्ही कॉलेजची लिस्ट करताना 2 प्रकारे बनवू शकता. जर तुम्हाला कॉलेज लागलेलं नसेल तर तुम्ही एक व्यवस्थित कट ऑफ आणि वॅकंट सीटचा विचार करून लिस्ट बनवा. आणि जर बेटरमेंटला जात असाल तर आधी असलेली लिस्ट एक तर इम्पोर्ट करा, नाहीतर दुसऱ्या राऊंडला एकदम व्यवस्थित अशी लिस्ट तयार करा. आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट कोणती की कॉलेज लिस्ट ही स्वतःच्या विचार करून बनवा, दुसऱ्याच्या मार्गदर्शनाखाली नको. तर आय होप मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत. बऱ्याच मुलांना वाटतं सरांनी कॉलेजची लिस्ट कोणती दिलेली नाही, तर आयती किंवा रेडीमेड लिस्ट घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः अभ्यास करा. कट ऑफ CETच्या सेलवर उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करा आणि आपला ऑप्शन फॉर्म भरा. एवढंच या व्हिडिओमध्ये मी सांगू शकतो. आता व्हिडिओच्या शेवटी एवढंच की आम्ही दिलेला सल्ला हा बऱ्याच वेळा प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, पण शेवटी ऍडमिशन हे तुम्हाला घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सल्ले ऐका पण स्वतःचीच लिस्ट बनवून ड्रीम कॉलेज आणि ड्रीम ब्रांच मिळवा. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, आजचा व्हिडिओ थोडासा लेंथी झालेला आहे, पण जर तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत जर तो पाहिला तर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्येच एखादं चांगलं कॉलेज मिळून जाईल. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यास लागू नका, कारण की त्यांनाही व्हिडिओची गरज लागेल. आणि अशा कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4 पर्यंतच्या प्रोसेससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की याच्यातूनच तुमचं उद्याचं करिअर घडणार आहे. धन्यवाद.